नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। आज आपण एक नवीन केक पाहणार आहोत। न्यू ट्रेंडिंग केक आहे हा। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे व्हॅनिलाचं प्रीमिक्स आणि आपल्याला हाफ केजीचा केक करायचा। तर मी याच्यासाठी 4 लेयर केलेले आहेत। आपल्याला थोडासा टॉल केक करायचा आहे। तर चला बघूयात आपला हा न्यू ट्रेंडिंग केक। तर केक कोणता आहे पुढे जाऊन आपल्याला कळेलच, तर आपण पुढे बघत म्हणजे चर्चा करत आपण बघूयातच। तर इथे मी सुरुवात केलेला आहे। आपल्याला बटरस्कॉच फ्लेवरचा केक बनवायचा आहे। त्यासाठी मी इथे प्रीमिक्स घेतलं होतं, म्हणजे हाफ केजीसाठी 180 ग्राम प्रीमिक्स घेतलं होतं आणि त्याच्यामध्येच मी हे 4 लेयर केलेले आहेत त्या प्रीमिक्सच्या स्पॉन्जमध्ये। आणि थोडंसं टॉल दाखवण्यासाठी मी 4 लेयर केलेले आहे। आणि बटरस्कॉच फ्लेवर आहे म्हटल्यावर बटरस्कॉचचा क्रश आणि कॅरमल क्रंच आपल्याला हे यूज करायचं आहे। तर कॅरमल क्रंच जे आहेत जे मध्ये मी ॲड केले आत्ता, तर ते तुम्हाला म्हणजे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा नाही केले तरी चालेल, असं काही नाही की करावंच म्हणून, पण खूप छान लागतात त्यामुळे मी करतेच। इतर कुठले केक असले तर मी चोको चिप्स ॲड करते आणि बटरस्कॉच फ्लेवर असेल तर आपले कॅरमल क्रंच। आणि तसंच जर रसमलाई जर असेल तर नाही का आपण रसमलाईच यूज करतो। तर अशा पद्धतीमध्ये तर इथे मी हे 4 लेयर जे आहेत त्यातले हे 3 लेयरवर आपल्याला बटरस्कॉचचा क्रश आणि हे कॅरमल क्रंच टाकून घ्यायचं आहे। जे नट्स आहेत हे बटरस्कॉच म्हणजे कॅरमलचे, तर ते आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे। आणि जो चौथा लेयर आहे तर त्याला फक्त आपल्याला क्रम कोट करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा केक म्हणजे रेडी करायचा आहे। तर खूप सुंदर असा हा केक आहे। रेडी झाल्यानंतर तर तुम्ही पाहणारच आहात, पण एक थोडंसं तुमच्यासाठी एक सरप्राईज नाही का, की नक्की कोणता केक बनवते, नक्की काय करते, न्यू ट्रेंडिंगमध्ये हा कुठला केक बनवते। तर बघूयात पुढे जाऊन। तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईलच की मी कोणत्या म्हणजे न्यू ट्रेंडिंग कोणता हा केक बनवते ते। तर इथे आता आपण पाहूयात 3 लेयर इथे सेट झालेले आहे। तर 3 लेयर, आता हा तिसरा लेयर आहे आणि त्याच्यावर सुद्धा मी हे कॅरमल क्रंच आणि बटरस्कॉच क्रश टाकून घेतलेला आहे। नेहमीप्रमाणेच आपल्याला साखर पाणी लावायचं आहे, त्यानंतर क्रीम, नंतर क्रश आणि नंतर मग चोको चिप्स किंवा मग म्हणजे जर आता बटरस्कॉच फ्लेवर आहे तर कॅरमल क्रंच। तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला हा केक रेडी करायचा आहे। तर इथे आता हा चौथा लेयर मी ठेवून घेतलेला आहे आणि आता याला मी क्रम कोट करून घेते। तर याला फक्त मी क्रम कोट करणार आहे का, तर त्याला बाजूने पूर्ण डिझाईन करायची आहे आपल्याला। म्हणजे डिझाईनही आपण बघूयात पुढे कशी करायची ते। तर ते डिझाईन करायचे आहे त्यामुळे फक्त क्रम कोट करायचं आहे। जास्त क्रीम त्याला यूज नाही करायचे, क्रीम जास्तही नाही म्हणजे हे करायचे। तर थोडा वेळ आता क्रम कोट करून झालेला आहे आणि थोडा वेळ आता मी सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे। खूप सुंदर असा हा आगळा वेगळा केक आणि मीही फर्स्ट टाईमच ट्राय केला आहे, कारण मला ही फर्स्ट टाईमच ऑर्डर आलेली आहे। आणि ॲक्च्युली काय झालं, मी सातारहून आहे, तर मला जर काही मटेरियल लागलं तर मी वाईहूनच घेते। जर सातारला कधी गेलेच तर मी एकदम मटेरियल आणते। आणि मला इथे वाईमध्ये म्हणजे मी आता सांगतेच तुम्हाला की आपल्याला कुठला केक करायचा आहे। तर बघा इथे हे क्रम कोट करून रेडी झालेला आहे आणि मी त्याला सेट करून घेतलेला आहे। तर इथे आता आपण पाहणारच आहोत। इथे मी ही म्हणजे गाडी जी आहे, तर गाडीचा बड्डे आहे पहिला आणि त्याचा आपल्याला केक करायचा आहे। तर फोटो थीम तर आहेच आहे, प्लस आपल्याला फायर थीमचा केक करायचा आहे, फायर केक करायचा आहे। तर त्यासाठी जो फायर पेपर लागतो ना, तर तो मला इथे काही मिळालाच नाही। मी वाईमध्ये 2-3 ठिकाणी म्हणजे बघितला, पण मला नाहीच मिळाला। आणि मला म्हणजे तसाच करायचा होता केक। तर तेवढ्यासाठी मी खास सातारला जाऊन मी तो फायर पेपर घेऊन आले आणि मला तो सातारला 200 रुपयाला फायर पेपर मिळालेला आहे। तर मी तो केला, मी ट्राय केलं आणि मी घेऊन आले आणि मी खूप सुंदर असा हा केक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला कसा वाटतो मला नक्कीच कमेंट्स करून सांगा। तर इथे बघा मी इथे पिंक कलर ॲड केलेला आहे आणि सुंदर असा हा कलर झालेला आहे। इथे मी रोज पेटलचं नोझल घेतलेलं आहे, छोटं घेतलेलं आहे नोझल आणि सुंदर अशी डिझाईन झालेली आहे। बाजूने तुम्ही बघू शकता, खूप छान वाटतो केक असा, म्हणजे व्हिडिओमध्ये एवढं कळून नाही येत आहे, पण ज्यावेळेस आपण समोर बघतो ना तर त्यावेळेस खरंच खूप सुंदर असं वाटतं। थोडंसं पावसाचे दिवस आहेत त्यामुळे थोडं पाऊस पण चालू होता आणि
माशा थोड्याशा त्रास देतात. तर इथे तुम्ही बघू शकता हा फायर पेपर आहे. मी या मापानेच म्हणजे राऊंड शेपमध्ये कटिंग करून घेतलेला आहे आणि थोडीशी डिझाईन करून घ्यायची आहे आणि पुन्हा त्याच्यावर हा पेपर ठेवायचा आणि पेपरवरून पुन्हा आपल्याला त्याच्या भोवताली डिझाईन करून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीमध्ये आपला केक हा रेडी झालेला आहे. तुम्हाला हा केक कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. पण त्याआधी जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब, त्यासोबतच शेजारी असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. त्याने काय होईल की माझे जे व्हिडिओ मी अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचले जातील. तर इथे मी थोडेसे जे गोल्डन पर्ल आहेत ना, तर छोटे आणि मोठे, मीडियम आणि छोटी साईज असं 2 साईजमध्ये मी ते यूज केलेले आहेत. थोडेसेच टाकलेले आहेत, त्याने खूपच सुंदर असे दिसत आहे. म्हणजे केक खूपच छान वाटतं. आणि यानंतर हा केक कसा फायर करायचा, म्हणजे केक कसा ते फायर पेपरला आपण थोडंसं हे करायचं आणि तो खूप सुंदर असा हा केक होतो. तर याचाही मी व्हिडिओ, शॉर्ट्स व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेलाच आहे. तर तुम्ही नक्की पाहू शकता आणि मला नक्की सांगा की आपला हा केक कसा झाला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा मंडळी. चला भेटूयात तर मग पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा आणि असेच नवनवीन केक पाहत रहा. मी वेगवेगळे केक नक्कीच तुमच्यासाठी ट्राय करते आणि वेगवेगळे विषयी तुमच्यासाठी घेऊन येते.